एका वेळेची गोष्ट आहे. एक महान सम्राट त्याच्या कामांपासून कंटाळला होता. त्याचं कोणत्याही कामात मन लागायचं नाही. त्याला या समस्येवर उपायच मिळत नव्हता. तितक्यातच त्याच्या आजूबाजूच्यांनी, त्याच्या मंत्र्यांनी त्याला असं सांगितलं की आपल्या राज्यात लाऊ नावाचा एक बौद्ध भिक्षू आहे, ज्याच्याकडे सगळ्या समस्यांवर उपाय आहे. ज्यावेळी मंत्र्यांनी सांगितलं की लाऊच्या एका शब्दात जीवनाचा सार लपलेला आहे, त्यावेळी सम्राटाला लाऊला भेटण्याची इच्छा झाली. सम्राटाला विचार आला की त्यांच्याकडे माझ्या समस्येचंही नक्की समाधान असेल. सम्राटाने ठरवलं की मी लवकरच त्यांना जाऊन भेटणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी सम्राट लाऊ बुद्ध भिक्षूंना भेटण्यासाठी निघाले. लाऊ एका पहाडीजवळ एका छोट्याशा कुटियामध्ये राहायचे. रस्ता खूप लांब होता. जाताना सम्राटाला रस्त्यात जेही लोक भेटले त्यांनी सुद्धा सम्राटाला लाऊबद्दल खूप गोष्टी सांगितल्या. सम्राटाला विचार आला की नक्कीच कुणीतरी बुद्धिमान, प्रभावशाली आणि खूप शिकलेला व्यक्ती असेल. सायंकाळी ज्यावेळी सम्राट लाऊच्या कुटियाच्या बाहेर पोहोचले, त्यांनी बघितलं की एक मजूर काम करत होता. ज्याच्या अंगाला माती लागली होती, पायात चप्पल नव्हती. सम्राटाने त्या मजुराला विचारलं, तू इथला माळी आहेस का? इथला बौद्ध भिक्षू लाऊ कुठे आहे? मला त्यांना भेटायचंय. तो माळी म्हणाला, श्रीमान, तुम्ही आत बसा, मी आत्ताच लाऊंना बोलवून आणतो. सम्राट आत जाऊन कुटियेमध्ये लाऊची प्रतीक्षा करत होते. तितक्यातच तिथे लाऊ आले. त्यांनी त्यांना नमस्कार केला. सम्राट त्यांना बघून आश्चर्यचकित झाला. सम्राट म्हणाला की तुम्ही तर तेच आहेत जे आता बाहेर काम करत होते, ते मजूर. लाऊ म्हणाले की माफ करा, मी छोटंसं काम करत होतो. मीच माळी आहे, मीच मजूर आहे आणि मीच लाऊ आहे. तुम्ही मला तुमच्या येण्याचं कारण सांगा. सम्राट म्हणाले की मी असं ऐकलंय की तुमच्यासारखा असाधारण व्यक्ती पूर्ण राज्यात नाहीये, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. मला तुमच्याकडून आत्मज्ञानावर उपदेश हवा आहे. पण मला माफ करा, मला एक प्रश्न आहे. तुमच्याकडे ना कोणतं पुस्तक आहे, ना वही आहे, काहीच नाहीये. ना तुमच्यात कोणते कलेचे संकेत दिसताय, पण तरीही तुम्ही शांत दिसताय. मला तुमचं हेच गुपित जाणून घ्यायचंय. लाऊ म्हणाले की आपल्याला बोलण्यासाठी उद्या सकाळचा सूर्योदयाच्या आधीचा वेळ उत्तम असेल. तुम्ही मला उद्या भेटा. आता तुम्ही जाऊन विश्रांती करा. एवढं बोलून लाऊ बौद्ध भिक्षू मौन झाले. सम्राटाला रात्रभर झोप आली नाही. सम्राट रात्रभर याच विचारात होता की लाऊ त्यांना काय उपदेश देणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी सम्राट बागेत पोहोचले, त्यावेळी लाऊ तिथे आधीच उपस्थित होते. लाऊ सम्राटाला म्हणाले की हे घ्या, झाडाला पाणी घाला आणि अगदी मन लावून घाला. तुम्हाला 15 झाडांना पाणी घालायचं आहे. पण लक्षात ठेवा, झाडांना पाणी घालताना तुम्हाला फक्त पाणी घालायचं आहे. मनात दुसरा कोणताही विचार करायचा नाहीये. जरी तुमच्या मनात विचार आला तर तुम्हाला थांबायचंय आणि पुन्हा पहिल्या झाडापासून सुरुवात करायची आहे. असं मन लावून तुम्हाला सगळ्या झाडांना पाणी घालायचं आहे आणि ज्यावेळी तुमचं ते पाणी घालून होईल त्यावेळी मला येऊन भेटा, मग आपण बोलूया. सम्राटाला पहिल्यांदाच अशा प्रकारचं काही काम मिळालं होतं. पण सम्राटाला माहिती होतं की लाऊ त्याची काहीतरी परीक्षा घेत असतील, म्हणून सम्राटाने ठरवलं की हे काम तर मी पूर्ण करणारच. सम्राटाने अगदी मन लावून पहिल्या रोपाला पाणी घातलं, दुसऱ्या रोपाला पाणी घातलं, तिसऱ्या रोपालाही अगदी मन लावून पाणी घालायचा प्रयत्न सम्राट करत होता. पण तितक्यातच त्याच्या मनात विचार यायला लागले. त्याचा महलाचा बगीचा त्याला आठवायला लागला. पण सम्राट बुद्धिमान होता. त्यांना माहिती होतं की लाऊ त्याची परीक्षा घेत आहे आणि त्यांना काहीही करून त्यात चिटिंग करायची नाहीये, म्हणून त्यांनी तो विचार बंद केला आणि पुन्हा पहिल्या झाडापासून पाणी टाकायला सुरुवात केली. यावेळी पुन्हा सम्राट दुसऱ्या रोपापर्यंत पोहोचलाच तितक्यात त्याला नदीचे विचार यायला लागले. मनात विचार आल्यामुळे लाऊने सांगितल्याप्रमाणे सम्राट पुन्हा पहिल्या झाडापासून पाणी टाकायला गेला. सम्राट जितके प्रयत्न करत होता तितका तो व्याकुळ होत होता. त्याच्याने ते पूर्णच होत नव्हतं. त्याच्या डोक्यातले विचार थांबतच नव्हते. बघता बघता बराच वेळ झाला, पण सम्राट शेवटच्या रोप्यापर्यंत पोहोचूच शकला नाही. ज्यावेळी सम्राट थकून बसून गेला त्यावेळी लाऊ त्याला म्हणाले की मी तुमच्या इमानदारीने खूप खुश आहे. यानंतर लाऊ बौद्ध भिक्षू सम्राटाला म्हणाले की आता मी तुम्हाला जे काही सांगतोय ते मन लावून ऐका. ज्यावेळी मन पूर्णतः शांत असतं, मनात कोणतेही विचार नसतात, त्यावेळी आपल्याला आपल्या मनाचं खरं स्वरूप समजतं, म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. आणि ज्यावेळी आपण कोणतंही काम मनात कोणताही विचार न ठेवता करतो, त्यावेळी ते काम आपल्याला असीम शांती देतं. आणि ज्यावेळी आपण कुठलंही काम मन लावून करतो त्यावेळी ते करायला आपल्याला खूप छान वाटतं, मजा येते, अजिबात बोर होत नाही. पण आपण एखादं काम करताना मनात विचारच इतके करत असतो की आपलं त्या कामात मनच लागत नाही.
सम्राटही असंच म्हणाला की असं कसं शक्य आहे, ज्यावेळी आपण कोणतंही काम करतो आपल्या मनात विचार तर येतातच. यावर लाऊ म्हणाले की सम्राट, तुम्ही झाडाला पाणी नव्हते घालत, तुम्हाला फक्त काम संपवण्याची घाई होती. तुम्हाला पटकन ते काम संपवून माझ्याशी बोलायचं होतं आणि त्यामुळे तुम्हाला ते काम जड वाटत होतं, ओझं वाटत होतं. जर तुम्ही शांत राहून कोणतंही ओझं न घेता ते काम केलं असतं ना, तर त्यात तुमचं नक्की मन लागलं असतं. सम्राट म्हणाले की हे सगळं तर मी समजू शकतो, पण प्रत्येक क्षणी विचार न करणं हे खूप कठीण असतं आणि तोच माझा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच तर मी इथे आलो आहे. मला काय करावं लागेल? माझं कोणत्याच कामात मन लागत नाही. मला शांत राहून एखाद्या शांत ठिकाणी निघून जाऊन तपस्या करावी लागेल का? लाऊ म्हणाले की शांत मन तर आपल्याकडे आधीपासूनच आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्याही जंगलात जायची गरज नाही आहे, तपस्या करण्याचीही गरज नाही आहे. लाऊ म्हणाले की सगळ्यात आधी तुमच्या श्वासावर लक्ष द्यायला शिका. मग तुम्हाला कळेल की असीम शांती तर त्यातच आहे. प्रत्येक वेळी श्वासावर लक्ष देत राहा. काम करताना असेल, काहीही करताना असेल, श्वासावरचं लक्ष हटू देऊ नका. ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी आपलं विखुरलेलं मन एकत्र व्हायला लागतं आणि हळूहळू एकाग्रतेकडे जातं. आणि एकाग्र चित्ताने ज्यावेळी एखादं काम केलं जातं त्यावेळी आपल्यासमोर फक्त तेच काम असतं. त्यावेळी आपल्या डोक्यात कोणताही विचार उत्पन्न नाही होत. आणि ज्यावेळी असं होतं त्यावेळी कर्ता आणि कर्म एकच बनून जातं. आणि सायलेंट अवेअरनेस जी आधीपासून असते पण आपण तिला ओळखू शकत नाही, ती प्रकट व्हायला लागते. आपल्याला तिची हळूहळू जाणीव व्हायला लागते. आणि मग तू त्याला आत्मज्ञान, प्रेझेंट मुमेंट, या क्षणामध्ये जगणं असं काहीही म्हणू शकतोस. लाऊ पुढे म्हणाले की जे मन प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत राहतं, कोणतंही संकट असेल, कोणतीही अडचण असेल, जे मन घाबरून जात नाही ना, तेच एकाग्र होऊ शकतं. आणि मित्रांनो, आपल्यासोबतही तेच होतं. आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. मन का लागत नाही? कारण आपण ते काम मन लावून करत नाही. आपण कोणतंही काम करताना फक्त ते काम करत नसतो, आपण नेहमी इकडचे तिकडचे काही ना काही विचार करत असतो. म्हणून आपलं ते काम करताना मन लागत नाही. आपल्याला झोप येते, कंटाळा येतो, काम करावंसं वाटत नाही. पण ज्यावेळी आपण कोणतंही काम करताना फक्त ते काम करू ना, मग काहीही असो, तुम्ही मूवी बघताय ना, फक्त मूवी बघा, कोणतेही विचार करू नका. तुमच्या ऑफिसचं काहीतरी काम करताय तेच काम करा, दुसरे विचार करू नका. विचार येत असतील तर हळूहळू त्यांना न करण्याचा प्रयत्न करा. आणि मग बघा तुमचं मन कसं एकाग्र होतं ते. कारण ज्यावेळी आपण खूप विचार करतो ना, त्यावेळी आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये एक तणाव निर्माण होतो. आपण असतो तर इथे, पण आपलं मन असतं दुसरीकडे. आणि या तणावाच्या कारणाने मनातले विचार हावी व्हायला लागतात आणि मग आपण इरिटेट होऊन जातो. आणि मग हे जे असतं ना प्रेझेंट मुवमेंट किंवा या क्षणात जगणं, ते आपल्याने कधीही होत नाही. म्हणून नेहमी श्वासाकडे लक्ष द्या. तुमचं ते लक्ष तुम्हाला तुमच्या कामापर्यंत घेऊन जाईल आणि तुमचं काम तुम्ही मन लावून करू शकाल. आणि कोणतेही विचार तुम्हाला दुःखी करू शकणार नाही. कोणतेही विचार तुम्हाला तुमचं काम करण्यापासून अडवू शकणार नाही.